श्रीधरा गरुड
आज नागपंचमी आणि खूप भाग्याने हे पूर्ण कृष्णचरित्र येणाऱ्या 18 दिवसांमध्ये जे आमच्या स्वामीजींनी रचले ते वाचण्याची आणि कृष्णचरित्रामध्ये एक अवगाहन करण्याची संधी मिळाली, याबद्दल मला भाग्यवान समजते. वाडवडिलांची पुण्याई म्हणून हे भाग्य लाभले. प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे बघूयात की हे कृष्णकथामृत का रचलं, कधी रचलं. श्री दासगणू महाराज ज्यांनी गजानन विजय ग्रंथ रचला, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी, त्यांचे स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले हे नातू आणि शिष्य. मिरजेच्या राजे पटवर्धनांनी दासगणू महाराजांना सांगितलं की रामचरित मानस जसं चौपाईच्या तालावर गाता येतं तसं चौपाईच्या तालावर गाण्यासारखं कृष्णकथामृत मला रचून हवंय. आणि दासगणू महाराजांनी असं रचण्याची आज्ञा त्यांच्या सत्शिष्याला म्हणजे अनंत महाराजांना स्वामीजींना केली. वयाच्या 30व्या वर्षी 1950 साली त्यांनी हे महाकाव्य रचले. या महाकाव्याचे एकूण 18 सर्ग आहेत आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या पूर्वपीठिकेपासून ते त्याच्या निर्याणापर्यंत इथपर्यंत सगळे विषय कृष्णचरित्रातले, जे श्रीमद भागवताचा दशम स्कंध आणि महाभारत या 2 सद्ग्रंथावर अवलंबून असं हे चरित्र स्वामीजींनी महाकाव्य रचलेलं आहे. अजून एक विशेषता अशी आहे की प्रत्येक सर्गाच्या सुरुवातीला जी शंकराची प्रार्थना केलेली आहे, प्रत्येक सर्गाच्या सुरुवातीला वेगळी प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना त्या सर्गामध्ये जो विषय आहे त्याला अनुसरून अशी आहे. म्हणजे त्यांच्या कवित्वाला आपण काय म्हणावं हे खरंच समजत नाही. माझी परिस्थिती अशी आहे की स्वामीजींनी पुढेच असं म्हणलेलं आहे की गीतेचा गीतार्थ किंवा अर्थ केवळ कृष्णाला माहिती, पण तो ज्ञानेश्वरांनी विशद करून सांगितला. तर जसा गरुड आकाशामध्ये भरारी घेतो आणि गरुडाचं एक भव्य असं आकाश असतं, तर माझं आकाश माशीचं आकाश असूच नाही का, माशीनी आकाशामध्ये उडूच नाही का, आणि म्हणून मी उडतो आहे असं त्यांनी म्हणावं. हा त्यांचा किती विनय आहे. आता त्यांनी जर स्वतःला माशी म्हणलं असेल तर मला स्वतःला चिलट म्हणून घेण्याची पण पात्रता नाही आहे. पण केवळ त्यांनी असं, पुढे आपण बघणार आहोत याच विषयामध्ये, त्यांनी असं म्हणलेलं आहे की जर अज्ञ असेल, अगदी लहान बाळ असेल आणि त्याच्या हातामध्ये खडू दिला शिक्षकाने आणि त्यांनी स्वतःचं कुठलंही स्वत्व न ठेवता जर शिक्षकाच्या हातामध्ये हात सोपवून दिला तर तो अतिशय सुरेख अक्षर काढू शकतो. तसं या सगळ्यामध्ये माझं काही नाही. आपण मी हात धरलाय आणि त्याच्यातून काय अक्षर निघतील त्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने करणार आहे. कारण आपण सगळेजण यातले 50%हून जास्त जणांनी अनेक वर्षांपासून अगदी आप्पांच्या मुखातून सुद्धा कृष्णकथामृत ऐकलंय. त्यामुळे ही माझी पण परीक्षा आहे असं वाटावं, पण ती नाही आहे. कारण काय आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक आप्पांनीच सांगितलेली गोष्ट सांगते आणि लांबण न लावता सुरुवात करते. आम्ही 1998 साली जेव्हा पहिल्यांदा उत्तरकाशीला गेलो आणि शिबिर होतं तिथे, आणि आप्पाच सकाळी प्रवचन आणि दुपारी कीर्तन करणार होते, आणि 3ऱ्या दिवशी त्यांचा आवाज बसला, त्यांचा आवाज अजिबात निघेना. आणि मग काय झालं की इतक्या दूर उत्तरकाशीमध्ये वेगळे श्रोते कुठून मिळणार, आणि मग त्यांनी उपस्थित श्रोत्यांमधून एकेकाला आज्ञा करायला सुरुवात केली की आज तू प्रवचन कर, आज तू कीर्तन कर. आणि मग ज्या अपेक्षेने सगळेजण आले होते, आमच्यासारख्या नवशिक्यांच्या त्या चेहऱ्यावर कदाचित ते दिसलं असेल. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आम्ही आप्पांकडे बसलो होतो तेव्हा ते म्हणले की काय आहे ना, भगवंताचं नाव महत्त्वाचं, ते कोण घेतंय, कशा पद्धतीने घेतंय, मधुर घेतंय की नाही, कानाला गोड वाटतंय की नाही, या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. प्रायमरी आहे ते भगवंताचं नाव. आणि आम्हाला लक्षात आलं की आपल्या चेहऱ्यावरचे भाव कोण, हे कान आपले पिळले गेलेले आहेत. तर त्यामुळे मला धीर आलाय की भगवंताचं नाव आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण गोड करून घ्या. असो, आपण आज पहिल्या सर्गाला सुरुवात करणार आहोत. या पहिल्या सर्गामध्ये श्रीकृष्ण अवतार का झाला त्याची पीठिका सांगितलेली आहे.
सर्गस्थित्यंत कर्तारो भक्तिगम्यावगोचरो उमा महेश्वरो वंदे सत्कृपा सरिधर्णवो. हा ब्रह्मांडाचा जो पसारा पसरलेला आहे त्याच्यामध्ये इतकी जास्त विविधता आहे, कोणतीच गोष्ट एकासारखी एक नाही. फुलं म्हणाल तर असंख्य प्रकारची, प्राणी म्हणाल तर असंख्य प्रकारचे, झाडं म्हणाल असंख्य प्रकारची. एकीकडे डोंगर आहेत, एकीकडे दर्या आहेत, एकीकडे समुद्र आहे, एकीकडे सरिता आहेत. अशी इतकी विविधता असतानाही ही विविधता ज्याने निर्माण केली त्या परमात्म्याला जसा या विविधतेचा लेप लागत नाही, तो परमात्मा कसा वश होईल आपल्याला? तर ते असं म्हणतात की हा परमात्मा म्हणजेच उमा महेश्वराचं स्वरूप आहे. तर हे उमा महेश्वर जे आहेत ते सत्कृपेची सरिता आणि सागर आहेत. आणि म्हणून ते कोणाला वश होतील? तर भक्तिगम्या वगोचरो, जे भक्तीने त्यांना शरण जातील त्यांना ते वश होतील. कारण ते कृपारूपी जनाचे नदी आणि सागर आहेत. सुरुवातीला नेहमीच गणेशाची प्रार्थना असते. स्वामी म्हणतात, विद्यानिधी वरद संकट राशी नाशी बुद्धी प्रकाशित असे स्मरता जयासी. ज्याच्या कृपे सकल इच्छित पूर्ण होय त्या श्री गणेश चरणी प्रणती मदीय. विद्येचं सागर आहे गणेश म्हणजे, आणि वर देणं हे त्याचं व्रतच आहे. तो संकटाच्या राशीतून कशी मुक्तता करतो? तर तो आपल्या बुद्धीला प्रकाश देतो. बुद्धी प्रकाशित असे स्मरता जयसी. आणि अशा बुद्धीला प्रकाश आल्यामुळे काय होतं? त्या बुद्धीला कळतं. नुसतं कळत नाही तर समजतं, नुसतं समजत नाही तर उमगतं, आणि उमगल्यानंतरही वळतं. आणि असं वागल्यामुळे मग त्या संकटातून आपली मुक्तता होते. अशा गणेशाच्या चरणी नमस्कार असो. विलास तव शारदे म्हणती काव्य जाते जन, महाकविरुधी तुझे असत सर्वदा आसन. न येत रस वाङ्मया प्रती तुझ्या प्रसादा विण, सरस्वती तुला असो मम पुनः पुन्हा वंदन. यामध्ये वर्णन करण्यासारखं हे शब्द स्वतःच सांगतायत की सरस्वतीचा प्रसाद असल्याशिवाय कोणत्याही वाङ्मयामध्ये गोडी येणं शक्य नाही. आणि आपण असं बघूयात की महाकवी म्हणजे व्यास आणि वाल्मिकी यांच्या तोडीचं हे महाकाव्य का रचलं गेलं असेल तर हे सरस्वतीच्या कृपेशिवाय शक्य नाही आहे. जगदीशा हरी हे सुखकंदा, भीमा तटवासिया मुकुंदा. जय परमेशा जय अविनाशा, तव चरणांची मजसी आशा. लप्य न जे पदयती तपिते, मन त्याची इच्छा करीते. वेडेपण हे कळते मजसी, संत वचन परिदे धीरासी. का त्यांनी श्रीकृष्ण चरित्र गायला सुरुवात केली याची पीठिका ते स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःची भूमिका सांगतायत. ना योगाने ना तप करिता, भक्ती बळेच तुम्ही वश होता. सत्य वचन ते संशय नाही, पंढरी माझी अनुभव येई. पाय ठेवण्या पुरले नाही, तुला वामना सर्व विश्वही. आपल्याला सगळ्यांना वामन अवताराची कथा माहिती आहे की 3 पावलांमध्ये, म्हणजे पहिलं पाऊल त्यांनी त्रैलोक्य घेतलं, पाताळ घेतलं आणि मग स्वर्ग घेतला. आणि मग तिसरं पाऊल कुठे ठेवायचं तर वामनाने आपलं मस्तक झुकवलं आणि वामनाच्या डोक्यावर त्यांनी तिसरा पट ठेवला. पण त्याला तेही पुरलं नाही. त्यामुळे वामनाने जे पाय ठेवलं होतं बळीच्या डोक्यावर तर बळी पाताळामध्ये गेला. पाय ठेवण्या पुरले नाही, तुला वामना सर्व विश्वही. तो असा जो सर्वात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे, तो पुंडलिकाच्या एक विटेवर तोच विठोबा तू होशी स्थिर. म्हणजे काय आहे की योगाने नाही, तप करून नाही, तर भक्तीच्या बळाने तुम्ही वश होता. आणि विनंती करणारा कितीही लहान असला तरी वर देणारा हा श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे पुंडलिकाने एक वीट फेकली आणि त्या विटेवर शके युगे 28 विटेवरी उभा असं जे आपण म्हणतोय तो विठोबा पंढरी माझी स्थिर झालेला आहे.
अनंत रूपा मग हृदयी मम निवास दुष्यक नाही. हृदये माझे कठीण विटे सम आळ पुरवे इतकी जय हरी सुख कंदा. हा अशा अनंत रूपा आहेस तू. तर तू ज्या विटेवर उभा राहिलास ती वीट जेवढी कडक आहे ना तसंच माझं हृदयही कठीण आहे. तू जर विटेवर उभा राहू शकतोस तर तू माझ्या हृदयामध्ये नक्कीच येऊ शकतोस त्याची मला खात्री आहे. आणि म्हणून तू ही माझी आस पुरव. तव पद देवा नसता हृदयी कृष्ण कथेची शुभगंगा ही. स्रवेल कोठून सांगा सांगा मला कोरडा ठेवू नका गा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गातनं गंगा खाली आली तशी गोदावरी पण ब्रह्मगिरीवर जी अवतीर्ण झाली. असं म्हणलं जातं की विष्णूच्या पदांपासून या दोन्ही महानद्यांचा उगम आहे. आणि म्हणून ते असं म्हणतायत की आता ही कृष्ण कथेची शुभगंगा माझ्या तोंडातनं यायला हवी आहे. ती कधी येईल तर तुमचे पद माझ्या हृदयामध्ये असतील तरच माझ्याकडून ही कृष्ण कथेची शुभगंगा या जगामध्ये अवतीर्ण होईल. वयास ज्याच्या वर्ष 5वे शब्द बोबडे जये वदावे. करीतो स्तवना यथार्थ तो ध्रुव अशी योग्यता शंखातही तव. झालं असं होतं की 5 वर्षाचा ध्रुव त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसला आणि वडिलांची जी आवडती राणी होती तिने त्याला ढकलून दिलं. अपमान वाटला आणि म्हणून मग तो तप करायला वनामध्ये गेला. इतकं उत्कटतेने त्यांनी तप केलं ना की भगवंत प्रसन्न झाले. पण वय किती होतं? 5 वर्षाचं. प्रसन्न झालेल्या भगवंताकडे मागावं काय हे देखील माहीत नव्हतं. तर असं म्हणतात की भगवंतानी त्यांच्या हातातला जो पांचजन्य शंख आहे तो त्याच्या गालाला लावला आणि मग ध्रुवानी अशी काही सुंदर स्तुती केली भगवंताची. त्या स्तुतीमध्ये त्यांनी जे म्हणलेलं आहे, मी काही संस्कृतची एवढी पंडित नाही पण त्याचा अर्थ दुसरा एका श्लोकामध्ये असाच सापडला. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो हाताने बहु काम करीतो घेतो जो काम करीतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. त्यामुळे तो उत्कट भावानी भगवंताला शरण गेला की माझ्या आयुष्याचं जे काय करशील ते आता तूच कर. आणि हे त्याला का झालं? कारण भगवंतानी त्यांचा शंख त्याच्या गालाला लावलेला होता आणि म्हणून तो हे करू शकला. तर तुझ्या शंखातही जर एवढी योग्यता असेल तर मग तुझी कृपा झाल्याच्या नंतर माझ्याकडून कृष्णकथा का येणार नाही? अशा ऐकल्या कथा कितीतरी विश्वासे मी म्हणून पदाधरी. आता उपेक्षू नको विठाई दीनवत्सले माझे आई. ज्ञान भास्करा श्री ज्ञानेश्वर भवत्पदावर ठेवितसे शिर. जाणे केवळ ज्या गोविंद तो गीतार्थ ही केला विशद. असा त्यांनी ज्ञानेश्वरांनी गीतार्थ विशद केला. अभंगवाणी प्रसिद्ध ज्यांची भंग करीत जी भीती भवाची. तुकोबांच्या अभंगांना अभंग का म्हणलंय? कारण गेल्या 350 वर्षापासून ते जे बोध देत आहेत त्याच्यात भंग झालेला नाहीये. जयाभंग नाही अशा त्या अभंगा. तुकाराम जे वरिष्ठ संती चरणी त्यांचे एक विनंती. महाराज जन अडव्या रानी भरले होते त्यासी. योग आणिला उद्धाराचा झाडून संत पथासी जय हरी सुख कंदा. तुकोबांनी काय केलं की वेदांत इतका अभंगांमध्ये सोपा करून सांगितला. त्यामुळे जनसामान्यांना जो त्यांच्या उद्धाराचा मार्ग सोपा झाला नव्हता, जन आडव्या रानी भरले होते, तर त्यांनी योग आणला त्यांच्या उद्धाराचा. कसा? संतपद दाखवला, तो झाडला अभंगांच्या रूपाने. आता महाराज असं म्हणतात की आता असं झालंय की पूर्वी रस्ता झाडून भागायचं. साफ रस्ता आहे म्हणल्यानंतर लोक त्या रस्त्याने जायचे, पण आजकाल तेही होत नाही. रस्ता साफ दिसला, आपल्या हिताचा आहे हे कळलं, तरीही लोक सुखासुखी त्या रस्त्याने जात नाही. आणि म्हणून अप्पा असं म्हणतात की तू क्या नेना परी भागते कृपया अमुच्या धरा कराते. तरीच भक्तीच्या जाऊ गावा हरिदर्शन आम्हासी घडवा. तुम्ही आम्हाला धरून त्या रस्त्याने घेऊन गेलात तरच आमचं काही खरंय.
नुसतं जा म्हणल्याने आम्ही काही जाणार नाही. रामदास गुरुराज दया घन, किती किती करू तुम्हास वंदन. तुमच्या शब्दांच्या सामर्थ्ये अधपती तसे राष्ट्रवरीये. उदंड झाले पाणी स्नान संध्या कराया. आता त्या काळी जे म्लेच्छ उन्मत्त होते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने म्लेच्छ उन्मत्त झालेली आहेत. स्नान संध्या करायची अत्यंत बिकट परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे सध्या तर किती गरज आहे रामदासांच्या विचारांची आणि आपण त्याप्रमाणे वागण्याची. स्मशान भूचे आनंद भुवन, झाले प्रसाद तव त्या कारण. त्याही वेळेस स्मशानभू झाली होती, पण आनंदवन त्यांनी कसं निर्माण केलं तर शिवाजी महाराजांना त्यांनी जो उपदेश केला स्वराज्यासाठीचा, त्यामुळे एक स्वराज्य निर्माण झालं, आनंदवन भुवन निर्माण झालं. शरण आदरे भवत पदाला, असो शिरावर हस्त आपुला. भक्तिरसाचे पाठ जयांनी, बाहुनी उद्धरली अवनी. सावरिले पडत्या धर्माते, नमनतया सकलही संताते. सहसा असं म्हणलं जातं की धार्मिक लोकांनी किंवा संतांनी आपल्या समाजाला दुबळं बनवलं, आपल्या समाजाला प्रतिकाराची शक्ती त्याच्याकडनं हिरावून घेतली आणि म्हणून आपल्या संस्कृतीवर आक्रमण झाली. पण आपण नेहमीच हा विषय खोडून काढायचे. ते म्हणायचे की प्रत्येकाची आपली आपली स्वतःची काम करण्याची पद्धत आहे. मग संतांनी काय केलं तर संतांनी इतक्या पडत्या काळामध्ये सुद्धा जनतेचं मनोधैर्य टिकवून ठेवलं. कुछ बात है ऐसी की हस्ती मिटती नहीं हमारी. हे का शक्य झालं कारण संतांनी सगळ्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवलं होतं. संत म्हणजे आंब्याचं झाड असतील, चांगले राजकारणी सागाचं झाड असतील. तर त्यामुळे प्रत्येकाची आपली आपली भूमिका वेगळी आहे, काय करायचं ते कार्य वेगळं आहे. पण म्हणून संतांची जी मोठेपणा आहे तो कमी होत नाही. फक्त संतांमुळे भागतं का? मध्यंतरी युक्रेनचं युद्ध झालं तेव्हा व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता की आपल्या सैनिकांना आपण कृतज्ञता आपण त्यांच्याप्रती अर्पण करूयात, कारण माझं संपत्ती, माझे लोक, मी जे काय मिळवलंय त्या सगळ्याला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा सैनिकांनी माझा देश सुरक्षित ठेवलाय. आज युक्रेनमध्ये आपण बघितलं की जे काय होतं ते सगळं सोडून लोकांना देशोधडीला जावं लागलं. आणि म्हणून आप्पा पुढे म्हणतात की नुसत्या भक्तीने भागत नाही, शौर्यही पाहिजे, तरच देशाची ऊर्जितावस्था येते. शीर घेऊन तळहाती लढले धर्मास्तव जे वीर, देशास्तव तनु जिजली त्यांची नमनतया बहुवार, जय हरी सुखकंदा. आता हे पूर्वी होऊन गेलेले संत, पण आत्ताच्या आधुनिक काळातही अनेक संत झाले. साई पंडित गुरु वामना. पंडित वामन शास्त्री इस्लामपूरकर हे दासगणू महाराजांचे गुरु, पण त्यांचा सहवास त्यांना 2-3 वर्षच जेमतेम लाभला. आणि जेव्हा पंडितांनी ठरवलं की आपला देह काशीला जाऊन अर्पण करायचं आहे, तेव्हा दासगणू महाराजांना वाटलं आता माझं कसं व्हायचं. आणि मग त्यांनी साईबाबांच्या पदरामध्ये दासगणू महाराजांना घातलं. दासगणू महाराजांनी त्याच्या पुढचं सगळं कार्य साईबाबांच्या इच्छेने केलं. जवळजवळ 32-33 वर्ष साईबाबा संस्थानचे दासगणू महाराज हे अध्यक्ष होते. तिथला रामनवमीचा उत्सव आजही गोरटे संस्थानतर्फे साजरा होतो. साई पंडित गुरु वामना, शिरसा वंदन तुमचे चरण. कृपा दृष्टीने अवलोकावे, श्रीमंता मज सहाय्य व्हावे. आता इथून पुढचा जे श्लोक आहेत ना, त्या श्लोकाचं पहिलं अक्षर घेतलं तर आप्पांच्या गुरुचं नाव येतं. आणि ते असं म्हणतात की गुरुचं नाव मी डायरेक्ट का नाही घेतलं, बाकी सगळ्या संतांची घेतली तशी. तर आप्पा विनोदांनी असं सांगतात की स्वतःचं नाव, गुरुचं नाव, बायकोचं नाव आणि मोठ्या मुलाचं नाव आणि त्याचप्रमाणे कृपण माणसाचं नाव हे प्रत्यक्ष घेऊ नये. हे न घेण्याची कारणं वेगळी वेगळी आहेत, पण घेऊ नये खरं. आता गुरुचं नाव का घेऊ नये तर आदरापोटी. जसं पूर्वीच्या काळी बायका नवऱ्याचं नाव घेत नव्हते आदरापोटी, तसं आदरापोटी गुरुचं नाव घेऊ नये. म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये पहिलं अक्षर घेतलं की त्यांच्या गुरूंचं नाव येतं. कृपा दृष्टीने अवलोकावे, श्रीमंता मज सहाय्य व्हावे. दास दीन हा सद्गुरुराया, गणून आपुला घरिला हृदया. महाकृपेची पाखर घालून, राजसुता सम केले लालन. श्री दासगणू महाराज. आपुल्या महतीचे सांगावे, दुबळ्या वाचे किती मी गावे.
नमन स्नाने तव पदगंगा मतिमल माझा नेवो भंगा. गंगेमध्ये स्नान केल्याने काय होतं, पुण्य मिळतं म्हणजे काय होतं, तर बुद्धीवरचा मळ खराब होतो, निघून जातो. जी बुद्धी खराब झाली आहे, जिने आपल्याला वाईट मार्गाला नेलंय, तो मळ धुवून गेल्यामुळे आपण चांगल्या मार्गाला लागतो. तसं तुमच्या पदाला नमस्कार केल्याच्या नंतर माझ्या बुद्धीवरचा जो मळ आलेला आहे तो नाहीसा व्हावा. विनती चरणी जवळ असावे कृष्ण कथामृत हे वदवावे. नुसते दाऊनी अन्न न भागे बालकास भरवावे लागे. इथले सगळे आया आणि आज्यांना पूर्णपणे अनुभव आहे की किती मागे पडावं लागतं. खारे बाबा खाग चिमणे, आणि ते उपाशी राहतील तर किती अडचण होईल, हा सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे नुसते दाऊनी अन्न न भागे बालकास भरवावे लागे. कृष्णचरित हे मुळात मोठे अधिकची विचार करिता. क्षितिज जसे का वाढत जाते उंच चढोनी बघता जय हरी सुखकंदा. कृष्णचरित्र इतकं प्रचंड मोठं आहे. कसं मोठं आहे तर आपण समुद्र सपाटीला बघून पाहिलं तर क्षितिज वेगळं दिसतं, छोटं दिसतं. तेच आपण डोंगरावरनं पाहिलं तर क्षितिज अगदी विशाल दिसतं. तसं हे श्रीकृष्णाचं चरित्र आहे. म्हणाले मत्स्य नरहरी वामन भार्गव अथवा रावण हंता राघव. अंश भाग असुनी विष्णूचे अपार आहे चरित्र चांचे. असं म्हटलं जातं की हे सगळे विष्णूचे अंशावतार आहेत, पण कृष्ण मात्र पूर्णावतार आहे. श्रीकृष्णाचे पूर्ण अंशाचे चरित कसे मग गावे वाचे. कुणा देखवे प्रखर असारवी अंश हि ज्याचा डोळे दिपवी. कुंठित होती थोर थोर कवी कृष्ण कथा ती मी का गावी. शेषधरी कष्टे भूगोला इच्छित त्या उचलण्या विरोळा. असं म्हटलं जातं आपल्या वेदामध्ये आणि पुराणांमध्ये की शेषाने पृथ्वीला धारण केलेलं आहे. एवढी मोठी पृथ्वी आहे, तिला शेषाने धारण केलंय. आणि एखादा विरोळा म्हणजे पाण्यामधला विषारी साप जो असतो त्यांनी असं म्हणावं की शेष धरतो तर मी का नाही धरू, त्याच जातीचं आहे मी पण. तसं काहीसं हे झालेलं आहे की जेव्हा मी कृष्णकथा गायला येतोय. कृष्ण चरित्राची महती ते आणि माझी कवित्व शक्ती. परस्परांची करिता तुलना खंडीला ही पुरी रतीना. कृष्ण चरित्राची महती किती आहे आणि माझी कवित्व शक्ती किती आहे हे जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की खंडीभर म्हणतो ना आपण, त्या खंडीच्या मानाने जी मोहरी आहे त्या मोहरीपेक्षा सुद्धा माझी कवित्व शक्ती कमी आहे असं आप्पा विनयाने म्हणतात. असून याची पुरती जाणीव हाव कथेची धरिली. तैनच अभिमाने हो मजसी भाग गोष्ट ही झाली जय हरी सुखकंदा. मला काही अभिमान नाही आहे माझ्या कवित्व शक्तीचा, पण मला हे भाग पडलं की कृष्णचरित्र मी रचावं. का भाग पडलं? श्री नारायण राव भूपती पटवर्धन वंशीय सन्मती. हृदय रत्न जे सती उमेचे शासन करी जो मिरजपुरीचे. आग्रह मज तो करी नरपती चौपाईच्या चालीवरती. कृष्णचरित्रा करणे गायन श्री तुलसी जेवी रामायण. नाही म्हणणे शक्य नवजसी कृतज्ञ व्हावे कसे तयासी. हे कोण म्हणताय? दासगणू महाराज म्हणताय. का? या राज्याच्या अन्नावरती पूर्वज माझे जगले असती. पोतवडे हे दासगणू महाराजांचं मूळ गाव आणि मिरजेच्या राजांनी त्यांच्या पंजोबांच्याही आधीच्या पिढीला मिरजेमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांच्या अन्नावर त्यांच्या घरी उपाध्यगिरी म्हणून दासगणू महाराजांचे पूर्वज होते. त्यानंतर त्यांचे पणजोबा अहमदनगरमध्ये आले आणि दासगणू महाराजांचा जन्म इकडे देशावर झाला, कोकणामध्ये नाही. तर दासगणू महाराज असं म्हणतात, नाही म्हणणे शक्य न मजसी कृतज्ञ व्हावे कसे तयासी. या राज्याच्या अन्नावरती पूर्वज माझे जगले असती. कृतज्ञता भाव आहे, मला त्यांचं ऐकणं भाग आहे. त्यातून आणिक पुन्हा असेना पिता करीजे तृप्त तक्षणा. अमृत प्याव्या सुमधुर असले पराग्रहाचे कारण कसले. अरे समोर अमृत ठेवलेलं आहे आणि मला प्यायची संधी आहे, तर मला कोणाचा आग्रह कशाला पाहिजे? तसं
कृष्णकथा गावी हा काही मिरजेच्या राजांच्या आग्रहाची गरज नाहीये मला. हे खूप अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि मग दासगणू महाराज म्हणतात, वत्सा वत्सा म्हणून वदती गुरुवर, घे मम कार्य शिरी हे, आज्ञा कैसी मोडू यास्तव, धजलो मद हा नोहे, जय हरी सुखकंदा. दासगणू महाराजांनी सांगितलं की माझे हे कार्य तू शिरावर घे, म्हणून त्यांची आज्ञा न ओढण्यासाठी मी हे करतोय, माझा अहंकार म्हणून नाही. पावन करी जे नुसते स्मरता, यत स्पर्शे ये मोक्षची हाता, अशा जान्हवी जली नाहणे, कुणास असते नको मनाने. अरे गंगेच्या पाण्याचं स्नान रोज घडत असेल तर आपल्याला कोणाला नकोय का? तसेच या श्री कृष्ण कथेसी, अवगाहन ये मम भाग्यासी. आपण सगळेही त्यांच्या कृपेने या भाग्याला प्राप्त झालेलो आहोत. इच्छिततेची चालून आले, पूर्व पुण्य जणू मूर्त उदेले. कृष्ण कथेचे, आता कृष्ण कथा मुळात निर्माण का झाली अशा पद्धतीची, याच्याबद्दलची पूर्वपीठिका सांगतायत आप्पा. कृष्ण कथेचे असंख्यात गुण, एकच त्यातील करीतो वर्णन. दुर्लभ शांती जी इतराते, ती या योगे खचित लाभते. काय असतं ना की आपल्या सगळ्यांना इतके प्रतिक्षणी मनाच्या अस्वस्थतेचे प्रसंग येतात, इतक्या वेळेला मन अशांत होतं, तर त्या मनशांतीसाठी जर कुठला उपाय असेल तर ही कृष्णकथा आहे. कृष्णकथेचे जे असंख्यात गुण आहेत त्याच्यातला एक महत्वाचा गुण आहे. असं कुणाला अनुभवाला आलं? ब्रह्मनिष्ठ बुद्धीचा सागर, ज्ञान नभीचा जणुका दिनकर. व्यास महर्षी रचुनी भारत, धर्मादी पुरुषार्थ विवेचित. व्यास महर्षींनी महाभारताची रचना केली, वेदांचे भाग पाडले, धर्म आणि पुरुषार्थ कसा मिळवावा हे वेदांच्या मधनं, उपनिषदांमधनं, ब्रह्मसूत्रांमधनं आपल्या सगळ्यांना सांगितलं. असं म्हणलं जातं की व्यासांचं जे साहित्य आहे त्याच्या पलीकडे या जगामध्ये काहीही नाही. एवढी सगळी रचना व्यासांनी केली. लिहिली नाना परिपुराणे, नवर संबंधित विस्ताराने. देवांच्या कथा पण लिहिल्या, 4 भाग केले वेदांचे, सार काढिले उपनिषदांचे. हे पण केलं. अजून काय केलं? तर्क बुद्धी निकषावर केली जिज्ञासा ब्रह्माची. सतत चिंतिले तत्वपरीना, शांती होत मनाची. जय हरी सुखकंदा. इतकं सगळं आयुष्य गेलं या सगळ्यामध्ये, नामस्मरणामध्ये, तरी देखील मनाला शांती लाभली नाही. नारदांना शरण गेले, कारण नारदांचं असं म्हणलं जातं की नारदांची जी आनंदी वृत्ती आहे ती कुणाकडेच नाही. आणि म्हणून मग ते नारदांना शरण गेले आणि त्यांनी विचारलं की काय करू आता मी या शांतीसाठी. नारद म्हणाले, आता इथे आपण बघा की आप्पा हे पूर्वाश्रमी म्हणजे पूर्वी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य होते, पुण्याच्या आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य होते. त्यामुळे आपण तेव्हा त्यांचं साहित्य वाचतो. यातले पण काही काही त्यांचे वैद्यकीमधले जे त्यांचं हे आहे ते पण या उपमांमध्ये येतं. अंती त्यासी कथिती नारद, शुष्क खले ना स्थिरद हो पारद. आता पारा जो आहे ना तो अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो आणि आयुर्वेदिक औषधं अशी खलून तयार केली जातात. आणि त्याच्यामध्ये जर पारा वापरायचा असेल तर तो पारा स्थिर होतच नाही मुळे. तो त्या खलामधनं तो उडून जातो, सगळीकडे जातो आणि पसरतो. शुष्क खले ना स्थिर हो पारद असं म्हणलेलं आहे. मग कशाने होतो तो स्थिर? दिव्य औषधी त्या स्थिर करीती, तसेच चित्ता कृष्ण कथा ती. जशा या दिव्य औषधी पारदाला किंवा पाऱ्याला स्थिर करतील औषधामध्ये, तशी ही कृष्ण कथा तुमच्या चित्ताला स्थिर करेल. आता आजच्या काळामध्ये न पटणारं एक उदाहरण, पण आप्पांना हे अगदी पूर्णपणे त्यांचं ठाम मत होतं या बाबतीमध्ये आणि ते आपल्यासमोर मांडते. आणि कदाचित आपल्यालाही आजचं काळ जिकडे चाललंय ते पाहिलं तर पटेल. विदुषी झाली शिकून बहु जरी, उपवर कन्या कृतार्थ ना तरी. असं म्हणलं त्याचं पूर्वी, कितीही शिकली तरी सासरी जा, चांगला संसार कर, तर तुझं आयुष्य कृतार्थ. आजकालच्या मुलींना पटणार नाही आणि त्यांना पटत नाहीये म्हणून समाज कुठे चाललाय हेही आपण बघतोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे
वाढत्या मुलींना सांगण्याची पुन्हा एकदा गरज आहे, वेगळ्या पद्धतीने त्यांना पटेल अशा पद्धतीने. मुळात ही कृष्णकथाच वैद्य असल्यामुळे आप्पांनी अशी सांगितली आहे ना की अगदी मधामध्ये घोळून कडू कडू जहर औषध द्यावं, तसे आपल्याला ठिकठिकाणी चिमटे बसणार आहेत, आपल्या सगळ्यांना जाणीव होईल. विदुषी झाली शिकून बहु जरी, उपवर कन्या कृतार्थ ना तरी. का असं होतं? कारण विवाहामधनं त्या स्त्रीला समर्पण येतं. तर समर्पण हा एक गुण असा आहे ना, तो स्त्रीलिंगी नाहीये. दया, क्षमा, शांती, धृती हे सगळे स्त्रीलिंगी गुण आहेत. ते स्त्रीमध्ये उपजतच असतात. पण कोणता गुण नसतो? तर समर्पण हा गुण नसतो. आणि ती जेव्हा लग्न करून सासरी येते आणि सासरच्या घराला जेव्हा आपलं म्हणते, तेव्हा तिच्यामध्ये ते समर्पण येतं. म्हणून आता जेव्हा तुम्ही कृष्णकथा गाल ना, तेव्हा व्यासा तेवी तुमची वृत्ती, जो न अर्पिता भगवंता प्रती. म्हणून तुम्हाला चित्तीला शांतता आली नाहीये, कारण तुम्ही तुमची वृत्ती बुद्धी ही भगवंताच्या प्रती अर्पण नाही केली. तुम्ही भगवंताचं नाव घेतलंय, पण तुमची वृत्ती भगवंताच्या प्रती अर्पण झाली नाहीये. तेवढी मात्र करा. तेवढं झालं की तुम्हाला शांतता येईल. व्यासे रचिले म्हणून भागवत, जेथ उसळते कृष्ण कथामृत. प्रसन्नता ये मग हृदयाते, शरदाने जणू जलाशयाते. आपण सध्या बघतोय की खडकवासलचं धरण पाहिलं तर गढूळ पाणी. का? कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट पूर आलाय. पण जायकवाडीचं पाणी मात्र अजूनही स्वच्छ आहे बरं का. का? कारण इनडायरेक्ट आलंय, शांतपणे आलंय. तसं शरदामध्ये काय होतं, पावसाळा संपून गेलेला असतो, त्यामुळे माती सगळी खाली बसलेली असते. पाणी भरपूर जरी असलं तरी तलाव तुडुंब जरी असले तरी ते स्वच्छ असतात. तशी तुमची वृत्ती होईल. आता कुठेतरी तुमच्या बुद्धीचा अहंकार आहे, गढूळत आहे, आणि म्हणून तुम्हाला प्रसन्नता नाहीये. त्यामुळे एक सोडून द्या, मग तुमच्या वृत्तीला प्रसन्नता येईल. याच कथेच्या श्रवण रसाव्रत, लोलूप झाला भूप परीक्षित. सुरुवातीला व्यासांनी रचलं आणि मग नंतर आपल्या सगळ्यांना परीक्षित राजाची गोष्ट माहिती आहे की तक्षक त्याला चावून त्याचा मृत्यू होणार होता. शेवटचे 7 दिवस राहिले होते. तेव्हा शुकमुनींनी त्याला भागवत सांगितलं आणि त्या भागवताने त्याची वृत्ती इतक्या प्रसन्न झाल्या की पुढे आलेल्या मृत्यूचं पण त्याला भय राहिलं नाही. मृत्यू उभा उभा असता ही पुढती, कथा परिसता लवना खंती. ती गोडी या कृष्ण कथेची, आजवरही नित्य नवीची. बिलकुल गोडी कमी झाली नाहीये. कशी? आद्य कवीची जणू का प्रतिभा, रम्य उषा प्रतिनिधी वा नभा. काय आहे ना, आद्य कवींची जी प्रतिभा आहे, त्यांचं जे वाल्मिकी रामायण आहे, किती वेळा वाचलं तरी गोडच वाटतं. किंवा आपण पहाटे उठून जेव्हा एखाद्या वेळेस क्वचित सूर्योदय बघायला जातो, त्यावेळेस कितीही वेळा पाहिला असेल तरी तो सूर्योदय नवीन आणि छान वाटतो. तसं कृष्णकथा किती वेळा गायली तरी ती नवीन वाटते. त्यामुळे झाले काय, व्यासवर्णिता कथा म्हणूनही सज्जन गातची आले. कोण गायला लागले? सज्जन. मीरा कवी जय देव रंगले, सुरदासातिक भुलले जय हरी सुखकंदा. या सगळ्यांनी अतिशय प्रेमाने ही कृष्णकथा गायली आहे. याच कथेच्या रसलोभाने, प्रवृत्त मीही येथ नयाने. नयाने म्हणजे नम्रतेमुळे. गरुड भरारी ज्या आकाशी, तेथ जशी का उडते माशी. परी तुमची या आधारावर, महाराज मी होईन पार. दासगणू महाराज, तुमच्या आधारावर मी माशी असलो तरी माझं जे आकाश आहे ते मी नक्की पार करेन. तुम्हा विनविले याच कारणे, मज दीनाचे सहाय्य करणे. अज्ञ काढितो सुरेख अक्षर, शिक्षक त्याचा हात धरी जर. कधी हात शिक्षकाच्या हातात दिला तर, मग अशी आपण पाहिलं तसं. उंच फळही बाळा हाती, वडील तया जरी उचलून घेती. जर बाळावर उचलून घेतलं तर कोणतंही पण हातामध्ये वडिलांनी उचलून घेतलं आणि बाळाला वाटतं मीच घेतलं, मीच तोडलं. तसं तुम्ही मला उचलून घ्या आणि मग मी कृष्णकथा गाईन. शीड सुकाणू भवत कृपेचे, होडीला मम मिळता साचे. काय आहे ना,
सागर तरून जायचं तर कोणी काय मागेल? होडीला मोटार मागेल ना, म्हणजे मग आपल्याला वल्लवण्याचे श्रम नको. पण त्यांनी मोटर नाही मागितली आहे. त्यांनी काय म्हणलंय की तुम्ही कोण व्हा? शीड सुकाणू भवत कृपेचे, म्हणजे माझ्या आयुष्याला दिशा देण्याचे. चालायचं मलाच आहे, वलवायचं मलाच आहे, पण माझ्या आयुष्याला जी दिशा देणार आहे अशी दिशा देणारे शीड आणि सुकाणू तुम्ही व्हा. असं जर झालं, काठिण्याचा तरेन सागर, विघ्न वीची उसळती जरीवर. वीची म्हणजे लाटा. अनेक संकट आली तरी मी त्याच्या पार जाईन. इतके वेगवेगळे शब्द ऐकून आणि समजून आपलीच भाषा समृद्ध होते ना. प्रसाद तुमचा हाच वसंत, मम बुद्धीच्या शून्यवनात. फुलविल सुमने पानो पानी, सुरभित जी का कृष्ण कथानी. कशी फुलं येतील? जी कृष्ण कथानी सुगंधित झालेली असतील. अशी फुलं माझ्या मनामध्ये येतील जर तुमचा प्रसाद वसंतरूपी लाभला तर. पुरे कशाला शिडवू वाचा, जननी जाणे हे तशी शिवचा. आईला काही सांगावं लागतं का बाळाला भूक लागली म्हणून? आई देतेच, त्यामुळे सांगायची गरज नाहीये. कुमुदवनासी विकसित करणे, सुधा करा ते नको सांगणे. दोन प्रकारची कमळं असतात, एक सूर्यामुळे उमलतं आणि एक चंद्रामुळे. चंद्रामुळे जे उमलतं त्याला कुमुद म्हणतात. तर त्या कुमुदाला उमलवायला सांग असं चंद्राला नाही सांगावं लागत. म्हणून अहो संत जन पुन्हा एकदा, वंदुन तुमच्या पदारविंदा. कृपा जलाने होऊन सिंचित, आरंभित मी कृष्ण कथामृत. नमस्कार केलाय आणि संतांनी कृपा केली याची खात्री पण आहे, कारण ते संत आहे. आणि म्हणून संतांना नमस्कार केलाय, ते कृपा करणारच याची खात्री आहे. म्हणून सांगून टाकलं की कृपाजलाने मी सिंचित झालेलो आहे. आणि मी आता कृष्ण कथेचा सुरुवात करतो आहे. मुनिसह दानव पीडित भूमी, गोरूपे विष्णूशी. विनवी माझा भार हरावा, जन्मुन मानव वंशी. जय हरी सुखकंदा. सगळ्या ऋषीमुनींसह दानवांनी अतिशय पिडलेली पृथ्वी ही गायीच्या रूपाने विष्णूकडे गेली आणि तिने विष्णूला विनंती केली की तुम्ही मानव वंशामध्ये जन्म घ्या आणि माझा दानवांचा जो भार माझ्यावर झालाय ना त्याचं हरण करा. भूचे करुणा भाषण परिसून, तिज आश्वासन दे करुणा घन. कोणतंही शिष्टमंडळ गेलं तर इतक्या लगेच काही मागण्या मान्य होतात का? नाही होत. पण इथे भगवंतांनी का मान्य केल्या? कारण पृथ्वीला हे शहाणपण होतं की कुणाला बरोबर घेऊन जावं, आणि म्हणून ती ऋषीमुनींना बरोबर घेऊन गेली होती. एकटी नाही गेली, ती ऋषीमुनींना बरोबर घेऊन गेली. त्यामुळे तिची भूमिका मांडण्यासाठी तिच्याकडे खंबीर लोक होते. आणि म्हणून मग विष्णूला मान्य केल्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. आणि विष्णू म्हणला, घेईन तुझसाठी अवतार, करीन गे दुर्जन संहार. बस तेच मागणं होतं पृथ्वीचं की मला प्रचंड भार झालाय आणि त्या दुर्जनांचा संहार करा. केवळ या आशीर्वचनाने, गमे हायसे मही कारणे. बरं वाटलं तिला. हो म्हणले भगवंत, कारण ते भगवंत आहे, पुढारी नाही. त्याच्यामुळे आज दिलेलं वचन पुढच्या वेळेस पूर्ण होईल की नाही आश्वासन ते सांगता येत नाही अशी तिला बिलकुल शंका आली नाही, कारण ते भगवंतांचं आश्वासन होतं. कसं होतं? तीर वायू ही नुसता जेवी, ग्रीष्म तप्त पथिकास शांतवी. पथिक पूर्वीच्या काळी पायी चालायचे. बरोबर पाणी बिसलरी काही ठिकठिकाणी मिळायचं नाही. बरोबरचं पाणी संपून गेलंय, वरनं ऊन तळपतंय. अशा वेळेला पाणी कुठे मिळेल का, पाणी कुठे मिळेल का, आणि अचानक थंड वाऱ्याची झुळूक येते. अशा ग्रीष्मामध्ये थंड वाऱ्याची झुळूक कधी येईल? जर ती पाण्यावरनं आली तर, म्हणजे जवळ कुठतरी पाणी. तीरावरनं आलेला झुळूक. तीर वायू ही नुसता जेवी, ग्रीष्म तप्त पथिकास शांतवी. परत असा त्यांना आनंद झाला सगळ्यांना, आणि म्हणून ते आनंदाने परत फिरले. परतुनी येता ऋषीवर्यांनी, नारदास कथिले हर्षानी. खूप आनंद झाला होता. आता जन्म घेणार रमावर, करण्यासी दुर्जन संहार. खूप आनंद झाला होता. आनंद झाला की कुणाकुणाला सांगावं, आणि पहिल्यांदाच भेटले नारद. नारदांसारखी व्यक्ती कशी मिळायची? सांगून टाकलं त्यांना भगवंत अवतार घेणार आहेत. त्यांना वाटलं नारदही आपल्यापेक्षा जास्त आनंदित होतील, पण तसं झालं नाही.
आनंदित नच नारद झाले, शून्य मने म्हणती ते, यात काय तरी विशेष ज्याचा, हर्ष होत तुम्हा ते, जय हरी सुख कंदा. अरे काय झालं एवढं आनंदित राहिला? मला नाही झाला आनंद. कारण हे कसं झालंय सांगू का तुम्हाला? प्रखर वज्र वेगे कोसळले आणि त्याच्यामुळे काय झालं? शेणाचे गोळे फुटले. आता त्या वज्रानी डोंगरांना भंग करायचं, त्याच्याऐवजी शेणाचं एक ढेकूळ फुटलं. गजराजाने पाया खाली, अहो म्हणे ढेकणेची रडली. श्री सूर्याने प्रखर मयुखी, काय सुकविणे नुसती डबकी. त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी बाष्पीभवन करून मेघ तयार करायला पाहिजे ज्याने पाऊस येईल. त्याच्याऐवजी तो जर म्हणला, बघा खड्ड्यांमध्ये, रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये जी डबकी साठली आहे ना, ती मी सगळी सुकवून टाकली, बघा मी आहे की नाही ग्रेट, तर त्याच्यामध्ये सूर्याचा मोठेपणा नाही आहे. कारण घटना काय आहे? केवढी मोठी घटना आहे की भगवंताचा अवतार होणार आहे. व्हायला काय पाहिजे? काही दुर्जन फक्त संवारले जावेत, हे बरोबर नाही. तसेच हास्यास्पद हे तुमचे, आश्वासन मज वाटत साचे. हे मनातल्या मनात भगवंताला म्हणताय का? कर्तुम शक्ती तयाने, क्षुद्र दुष्ट वदन्यात वेचणे. अरे तुम्ही एवढे कर्तुम अन्यथा कर्तुम आहात आणि तुम्ही करता काय? क्षुद्र दुष्ट जे तसेही मरणार आहेत त्यांना मारायला तुम्ही जन्म घेताय. हे किती हास्यास्पद आहे. आणि पुन्हा हे नारदांनाच का वाटलं? ऋषींना का नाही वाटलं? कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की स्मॉल माइंड्स म्हणजे छोटे अगदी सामान्य जन जे असतात ना, ते माणसांबद्दलच विचार करतात, म्हणजे गॉसिप करतात थोडक्यात. त्याच्यापेक्षा थोडी बुद्धी ज्यांची असते ते घटनांचा विचार करतात. पण ज्यांची दृष्टी बुद्धी असते ना, ते आयडियांचा विचार करतात. त्यामुळे नारदांकडे ही बुद्धी होती आणि म्हणून ऋषींना हे नाही जाणवलं की काय होतंय, पण नारदांना जाणवलं. आणि मग ते म्हणतात, जन्म 7दा याने धरिले. आतापर्यंत 7 वेळा अवतार झालेत. आणि कनुसते दुर्जन वधिले, तेच जरी करणार पुन्हा तो, म्हणेन जन्मा उगीच येतो. कशाला? काही गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. कथितो त्यासी जाऊन आता, कशाच हे श्रम करीसी. शस्त्र वैद्य का थोर पाहिजे, साधारण काट्याशी. जय हरी सुख कंदा. अरे इतकुसा एक काटा रुतलाय म्हणे आणि मग सुपर स्पेशालिटी, उजव्या पायाच्या सुपर स्पेशालिस्ट, त्यातल्या त्यात अंगठ्याचा जर असेल तर जास्त चांगला, कारण अंगठ्यामध्ये काटा गेलाय. अशी काही गरज नाहीये. कोणी एक गृहिणी सुद्धा जिचे डोळे चांगले आहेत ती तो काटा काढू शकेल. असे ऐकता नारद भाषण, बघतची बसले नुसते मुनिजन. पारख थोरांच्या हेतूची, सामान्य ते होईल कैची. आता आपल्याला असं वाटतं की ऋषींना का सामान्य म्हणलं असेल? ते ऋषीमुनी आहेत खरं म्हणजे, पण त्या काळी झालं असं होतं की हे ऋषीमुनी सुद्धा केवळ सकाम कर्मामध्येच गुंतले होते. त्यांची अत्युच्च मनीषा काय असायची की मी असे काही यज्ञ करेन की मला स्वर्ग लोकाची प्राप्ती व्हावी. म्हणजे शेवटी कितीही श्रेष्ठ असली तरी त्यांची भक्ती ही सकामच होती आणि म्हणून इथे त्यांना सामान्य म्हणलेलं आहे. यज्ञ याग निर्विघ्नपणाने, पार पडोनी त्याच बळाने. सुख मिळवावे स्वरलोकीचे, परम साध्य ते हेच जयांचे. सकाम कर्मामध्येच रमती, सदा वासना वसते चित्ती. असे लोक कोठून जाणती, निरीच्छशी निरुपाधिक भक्ती. खरं म्हणजे उद्धार कशामध्ये? निष्काम असं भगवंताचं प्रेम केलं तर. आता काय आहे ना, काही काही लोक प्रिव्हिलेज्ड असतात, तसं सकाम भक्तीमध्ये पण काही काही लोक प्रिव्हिलेज्ड आहेत बरं का. असे कोणते कोणते आहेत? एक म्हणजे आई. आईनी तिच्या बाळांच्या चांगल्याची जर इच्छा केली तर ती सकाम असली तरी श्रेष्ठ म्हणली जाते. दुसरे वैद्य, त्यांनी जर आपल्या रुग्णाच्या चांगल्याची इच्छा केली तर ती सकाम असली तरी श्रेष्ठ म्हणली जाते. आणि तिसरे राष्ट्रभक्त, की जे राष्ट्राच्या भक्तीसाठी